नमस्कार मित्रांनो, माझं नाव श्रीकांत कुलकर्णी. तुमचं स्वागत करतो श्री क्रिप्टोमध्ये. आजची तारीख आहे 6 जुलै. संध्याकाळचे 6:11 झालेले आहेत. चला आजच्या एपिसोडला सुरुवात करूया coinmarketcap.com पासून. $10,772 क्रिप्टोकरन्सीज आहेत जगात. 384 एक्सचेंजेस आहेत. $1.44 ट्रिलियन मार्केट कॅप आहे आता. 24 तासांचा ट्रेडिंग व्हॉल्यूम आहे $72 बिलियन. मार्केट डॉमिनन्स आहे बिटकॉइनचा 44.4% आणि इथेरियमचा आहे 18.7%. पुढे वळूया. मार्केट कॅप आहे $1.45 ट्रिलियन. 3.26% मार्केट वर आलेलं आहे. आता क्रिप्टोकरन्सीजचं पर्टिक्युलरली चेक करूया. ओके, बिटकॉइन आहे $34,215 वरती. 2% वाढलाय 24 तासांमध्ये आणि 4.5% कमी झालाय 7 दिवसांच्या हिशोबाने. $640.7 बिलियन मार्केट कॅप आहे आणि जवळजवळ $25.5 बिलियन ट्रेडिंग व्हॉल्यूम आहे 24 तासांचा. इथेरियम आहे आता $2324 वरती. 5% जवळजवळ वाढलेला आहे 24 तासांमध्ये आणि 6.5% वाढलेला आहे 7 दिवसांच्या हिशोबाने. $270 बिलियन मार्केट कॅप आहे आणि जवळजवळ $19.25 बिलियन ट्रेडिंग व्हॉल्यूम आहे 24 तासांचा. हे दर $1 आहे. ऑफकोर्स $62 बिलियन मार्केट कॅप आहे आणि $48 बिलियन ट्रेडिंग व्हॉल्यूम आहे. BNB म्हणजे बायनान्स कॉइन आहे आता $314.5 वरती. 6.5 पेक्षा जास्त टक्क्यांनी वाढलेला आहे 24 तासांमध्ये आणि 1.5% वाढलाय 7 दिवसांच्या हिशोबाने. $48 बिलियन मार्केट कॅप आहे आणि $1.9 बिलियन ट्रेडिंग व्हॉल्यूम आहे 24 तासांचं. कार्डेनो आता आहे $1.43. 2.5% जवळजवळ वाढला आहे 24 तासांमध्ये आणि जवळजवळ 2% वाढलाय 7 दिवसांच्या हिशोबाने. $45 बिलियन मार्केट कॅप आहे आणि जवळजवळ $1.5 बिलियन ट्रेडिंग व्हॉल्यूम आहे. रिपल म्हणजे XRP आता आहे 66 सेंटला. 2.11% वाढला आहे 24 तासांमध्ये आणि 7% कमी झालाय 7 दिवसांमध्ये. $30 बिलियन मार्केट कॅप आहे आणि जवळजवळ $2 बिलियन ट्रेडिंग व्हॉल्यूम आहे. डोजकॉइन बघायला गेलात तर फक्त 23 सेंटला आता आलेला आहे. 1.5% वाढलाय 24 तासांमध्ये आणि जवळजवळ 14% कमी झालाय 7 दिवसांमध्ये. $30 बिलियन मार्केट कॅप आहे आणि $1.3 बिलियन ट्रेडिंग व्हॉल्यूम आहे. USDC जर बघितला तर ऑफकोर्स $1 आहे आणि $25 बिलियन मार्केट कॅप आहे. $2.25 बिलियन ट्रेडिंग व्हॉल्यूम आहे 24 तासांचा. पोल्काडॉट $15.60 $15.60 आहे आणि $4.44 वाढलाय 24 तासांच्या हिशोबाने आणि जवळजवळ 6% कमी झालेला आहे 7 दिवसांमध्ये. $14.8 बिलियन मार्केट कॅप आहे आणि जवळजवळ $1 बिलियन ट्रेडिंग व्हॉल्यूम आहे. युनिस्वॅप आता पोहोचलेला आहे जवळजवळ $22.5. भरपूर ग्रोथ झालेली आहे कालपासून. 16% जवळजवळ ग्रोथ आहे 24 तासांमध्ये आणि 18.45% आता 18.64% ग्रोथ आहे 7 दिवसांच्या हिशोबाने. $13 बिलियन मार्केट कॅप आहे आणि $725 मिलियन म्हणजे जवळजवळ £1 बिलियन ट्रेडिंग व्हॉल्यूम आहे 24 तासांचा. हे झाले आपले टॉप 10 क्रिप्टोकरन्सीज आणि आपण आता वळूया न्यूज सेक्शन कडे. सुरुवात करूया कॉइन टेलिग्राफ पासून. कॉइन टेलिग्राफ वरची पहिली न्यूज आहे की युट्यूबर अक्यूज्ड ऑफ इंजिनिअरिंग $multi-million पंप अँड डंप वाया युनिस्वॉप. यांचं म्हणणं काय आहे की युट्यूबर एक होता ज्याने एक ग्रुप तयार केला असेल माझ्या मते, किंवा मग त्याने युट्यूबवरतूनच त्याने माहिती दिली असेल लोकांना की यावेळी असं जाऊन इथे जाऊन XYZ टाईपचा ऍसेट विकत घ्या आणि XYZ टाईपचा ऍसेट विका वगैरे, हे जे काही ठरलं असेल त्यानुसार मग पंप अँड डंप झालं आणि तो पकडला गेलाय. ऍटलिस्ट युट्यूबरला त्यांनी अक्यूज तरी केलेला आहे. कोणी अक्यूज केलंय वगैरे त्यात मला नाही वाटत की डिटेलमध्ये जाण्यामध्ये काही अर्थ आहे, कारण थोडक्यात पंप अँड डंप स्कॅम्स तर भरपूर होत राहतात. फक्त या गोष्टींपासून नक्कीच दूर राहिलं पाहिजे, कारण आपलं त्यात खूप नुकसान होऊ शकतं आणि आपण लिगली पण हे रॉंग आहे बघायला. एथिकली सुद्धा रॉंग आहे, लिगली रॉंग आहे, टेक्निकली रॉंग आहे. त्यामुळे या गोष्टींच्या नादी लागण्यात फार काही अर्थ नाहीये. लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट वन.
Ethereum price can gain 40% on Bitcoin, argues analyst as London fork nears. तर इथिरियम मध्ये आता लवकरच एक फोर्क होणार आहे आणि त्या फोर्क नंतर यांचं म्हणणं आहे की बिटकॉइनच्या मानाने 40% इथिरियमची प्राइस जास्त वाढू शकते. आणि याच्यामध्ये काही वाद नाही की इथिरियमचा वापर भरपूर वेगवेगळ्या प्रकारे आता व्हायला सुरुवात झालेली आहे. स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट्स मध्ये आहे, टाव मध्ये आहे, डीफाय मध्ये आहे आणि आणखीन बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारे लोकांनी इथिरियमचे वापर करायला सुरुवात केली आहे. डॅप्स आहे, डिसेंट्रलाइज्ड ऍप्लिकेशन्स मध्ये सुद्धा वापर होतोय. तर त्यामुळे आणि तसंच इथिरियम आता ज्या प्रूफ ऑफ स्टेक अल्गोरिदमकडे वळतोय, त्याचा अर्थ काय की प्रूफ ऑफ वर्क मध्ये जी काही एनर्जी लागत होती, मायनर्स आपल्याला रनिंग ठेवायला लागत होते, तर त्या सगळ्या गोष्टींची आता गरज उरणार नाही. आणि प्रूफ ऑफ स्टेक मध्ये फक्त तुम्ही किती इथिरियम स्टेक केलेले आहेत त्यानुसार तुम्हाला ऑथॉरिटी असणार नवीन ब्लॉक बनवायची. तर या मॉडेलवरती गेल्यामुळे मे बी फीज कमी होतील आणि एनर्जी कन्झम्पशन आपण जे म्हणतो ते सुद्धा कमी होईल आणि ही एक पॉझिटिव्ह बातमी म्हणून लोक घेऊ शकतात. त्यामुळे इथिरियमची प्राइस बरीच वाढू शकते असं यांचं म्हणणं आहे. अँड इव्हन बिगर मायनिंग डिफिकल्टी ड्रॉप, ही बातमी आपण काल कव्हर केलेली आहे, पुन्हा त्याच्यामध्ये जाण्यात काही अर्थ नाही. बायनान्स डिसअपॉइंटेड बाय बार्क्लेज युनिलॅटरल ऍक्शन टू ब्लॉक कस्टमर पेमेंट्स. तर बायनान्स वरती रोज काही ना काही नवीन बातमी येते, कुठला ना कुठली कंट्री किंवा कुठली ना कुठली ऑथॉरिटी काहीतरी त्यांच्या अगेन्स्ट ऍक्शन घेते. तर बायनान्स आता डिसअपॉइंट झालेला आहे. आणखीन एकदा बार्क्लेज बँक जी आहे त्यांनी कस्टमरचे जे पेमेंट जात होते बायनान्सच्या दिशेने तर ते थांबवलेले आहेत. आणि याच्यामुळे थोडक्यात काय होणार आहे की इनफ्लो जो आहे बायनान्समध्ये येणारा पैशांचा तो कमी होणार आहे. आणि त्याच्यामुळे क्लिअर कट काय होईल की मे बी ट्रेडिंग व्हॉल्यूम हळूहळू कमी होत जाऊन दुसरं कुठलं तरी एक्सचेंज पहिल्या रँकच्या दिशेने येण्याची शक्यता आहे. कारण इथे मल्टिपल कंट्रीज, वेगवेगळ्या देशांमधून वेगवेगळ्या रेग्युलेटर्स कडून याच्या अगेन्स्ट काही ना काही ऍक्शन घेतली जाते. तर काही भरोसा नाही पुढे जाऊन कशी मुवमेंट होईल. तरी आपण चेक करतोच आहोत काय चालू आहे ते. Investors stay clear. UBS warns regulators could pop bubble like crypto markets. ओके, तर यांचं म्हणणं असं असतं बऱ्याच लोकांचं की क्रिप्टोकरन्सी मार्केट हा एक फुगा आहे आणि कधीही क्रॅश होऊ शकतो. थोडक्यात रादर फुगा जास्त फुगवला की फुटतो, तसं क्रिप्टोकरन्सीच्या मार्केटचं होऊ शकतं. आणि क्रिप्टोकरन्सीमध्ये काम करणारे लोक, माझ्यासारखे लोक काय म्हणतात की बिटकॉइन हा बबल नसून बिटकॉइन ही सुई आहे जी बाकी सगळ्या बबल्सला फोडण्यासाठी तयार झाली आहे. ओके, तर युबीएस ही एक स्वित्झर्लंड मधली बँक आहे, ओरिजिनेटेड फ्रॉम स्वित्झर्लंड आणि मल्टीनॅशनल बँक आहे. तर त्यांनी त्यांच्या इन्व्हेस्टर्सला आणि कस्टमर्सला वॉर्निंग द्यायला सुरुवात केली आहे की तुम्ही क्रिप्टोकरन्सी पासून दूर राहा, कारण रेग्युलेटर्स काही ना काही ऍक्शन घेतील आणि मग प्राइजेस क्रॅश होऊ शकतात. तर हे नॉर्मल आहे, काही फार नवीन गोष्ट नाहीये. आपण आता कॉइन डेस्क कडे वळूया. कॉइन डेस्क मध्ये सुद्धा काही गोष्टी कालच्याच दिसत आहेत. ओके, बिटकॉइन ट्रिम्स गेन्स ॲज पीबीओसी स्टेप्स अप क्रिप्टो क्रॅकडाऊन. पीबीओसी म्हणजे पीपल्स बँक ऑफ चायना. ओके, जसं आपल्याकडे आरबीआय आहे, जसं युएस मध्ये फेडरल रिझर्व्ह आहे, तसं इकडे चायनामध्ये पीबीओसी आहे, पीपल्स बँक ऑफ चायना. तर त्यांनी वेगवेगळ्या आय थिंक पेमेंट प्रोसेसर्सला थांबायला सांगितलं होतं. तसंच त्यांनी बँकांना पण रेग्युलेशनच्या अंडर त्यांनी पाठवलं होतं की जे लोक सुद्धा किंवा जे पण अकाउंट क्रिप्टोकरन्सीमध्ये डील करतायत, ट्रेडिंग करतायत, त्यांना तुम्ही रिपोर्ट पण करा आणि त्यांचे ट्रान्झॅक्शन पण थांबवा. या सगळ्या क्रॅकडाऊनमुळे काय होतंय की हळूहळू बिटकॉइनची प्राइस आणखीन कमी होण्याची शक्यता आहे. रादर त्याची वाढलेली प्राइस परत कमी झाली. काल आणि परवा मार्केट परत खाली आलं होतं. कॉइन शेअर्स टू बाय एल्बुड्स ETF इंडेक्स बिझनेसेस फॉर $17 billion. कॉइन शेअर्स नावाची कंपनी आहे, ते आता एल्वुड नावाच्या कंपनीच्या ETF इंडेक्सला आता बाय करतायत. हे तर आपल्याला माहितीच होतं, आपण झालं होतं काल वाचून. आपलं जपानची CBDC 2022 पर्यंत काहीतरी पिक्चर क्लिअर होईल. रॅन्समवेअर ग्रुप रेव्हिल स्ट्राइक्स अगेन, डिमांड $70 million इन बिटकॉइन फ्रॉम 200 US फर्म्स. तर रॅन्समवेअर म्हणजे जे काही एक सॉफ्टवेअर आहे, थोडक्यात एक व्हायरस असणार आणि तो व्हायरस तुमच्याकडे कोणाकडे तरी रादर कंपनीमधल्या मशीन्सवरती हळूहळू तो इन्स्टॉल होणार कुठून तरी येऊन बॅकडोर मधून वगैरे. आणि तो इन्स्टॉल झाल्यावरती तुमचा डेटाला एन्क्रिप्ट करून टाकणार. ओके, सर्व्हरवरच्या. आणि डेटा एकदा एन्क्रिप्ट झाला की काय होणार की कंपनीचे नॉर्मल ऑपरेशन्स, नॉर्मल कामं होऊ शकणार नाही, कारण डेटा अवेलेबल नाहीये त्यांच्याकडे. तर तो एन्क्रिप्टेड डेटा परत डिक्रिप्ट करण्यासाठी हे लोक
तुमच्याकडून फिरवती, म्हणजे हिंदीमध्ये फिरवती म्हणतात, मराठीमध्ये आपण म्हणू शकतो खंडणी, तर ते खंडणी मागतात. का आता त्यांनी 200 कंपन्यांचे सर्व्हर्स आय थिंक हॅक करून त्याच्यामध्ये रॅन्समवेअर स्प्रेड केलंय आणि ते $70 मिलियन मागतायत. या कंपन्यांकडून वेगवेगळे अमाऊंट्स असतील, सगळे मिळून $70 मिलियन मागतायत की तुमचं डेटा डिक्रिप्ट करून आम्ही परत देतो. आय थिंक कॉइन डेस्कवरच्या बातम्या आपण कव्हर केल्यात. लेट्स मूव्ह टुवर्ड्स news.bitcoin.com. Nigerian Twitter suspension has unintended effects on country's crypto community. नायजेरियामध्ये क्रॅकडाऊन कंटिन्युअसली चालूच आहे. काही ना काही तिथे गमतीशीर किंवा मग काही ना काही सिरियस गोष्टी घडत आहेत. आधी नायजेरियाच्या सेंट्रल बँकेने सगळ्या बँकांवरती निर्बंध लादले होते की तुम्ही क्रिप्टोकरन्सी एक्सचेंजेसला आणि बिझनेसेसला बँकिंग सर्व्हिसेस देऊ शकत नाही. जसं भारतात झालं होतं 2.5-3 वर्षापूर्वी, तसंच नायजेरियामध्ये आत्ता होत आहे. तर आणखीन काय झालं की नायजेरियाचे जे प्रेसिडेंट आहेत तर त्यांनी काहीतरी एक ट्विट केलं होतं, तर ते ट्विट ट्विटरने डिलीट केलं आणि त्यानंतर नायजेरियन गव्हर्नमेंटला ते कारणच मिळालं की त्यांनी ट्विटरवरती डायरेक्ट बॅन आणलेला आहे आणि ट्विटर आता नायजेरियामध्ये चालू शकत नाही एथिकल वेमध्ये. पण त्यांचं पुढे असं म्हणणं आहे किंवा लोकांना माहिती आहे, बऱ्याच लोकांना, की VPN जर आपण वापरलं किंवा प्रॉक्सी सर्व्हर्स वापरले तर ऑफकोर्स ज्या बॅन केलेल्या ॲप्स आहेत त्या सुद्धा हे लोक वापरू शकतात. तर नायजेरियामधली ही जी बातमी आहे याच्यामध्ये हेच पुढे दिलेलं आहे. Japanese ruling party official says digital yen clarity will be revealed in 2022. आता हे तिसऱ्यांदा हीच बातमी आलेली आहे. आपण ते परत त्यात घुसायची मला गरज वाटत नाही. ही पण बातमी तिसऱ्यांदा आलेली आहे. JP Morganने प्रेडिक्ट केलंय वगैरे. Barclays blocks customers from sending funds to Binance. ही आता दुसऱ्या प्लॅटफॉर्मवरची बातमी आपण इकडे परत वाचतो. तर माझ्या मते आजच्या बातम्या बऱ्यापैकी कव्हर झालेल्या आहेत. संध्याकाळचे 6:24 झालेले आहेत. एकदा आपण रिफ्रेश करूया फक्त कॉइन मार्केट कॅप. ओके, तर 6 जुलैला संध्याकाळी 6:24 बिटकॉइन होता $34,347 आणि $1.45 ट्रिलियन टोटल मार्केट कॅप होतं क्रिप्टोकरन्सी सगळ्या मिळून. ओके, मी श्रीकांत कुलकर्णी तुमचा निरोप घेतो. उद्या परत भेटूया नवीन बातम्या घेऊन आणि नवीन मार्केट कॅपिटलायझेशनचं सगळं अनालिसिस. Thanks a lot, guys. Bye-bye.